लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आल्यात ज्याची आपण आतुरतेने वाट बघत बसलो होतो. सर्वजण लाडक्या ज्याची आतुरतेने वाट बघत बसलो होतो त्या 3 आनंदाच्या बातम्या समोर आल्यात. लाडक्या दुपारी GR आलेला आहे. पहिली आनंदाची बातमी डायरेक्ट तुम्हाला मी सांगून टाकले आणि सकाळच्या लेक्चर मध्ये लाडक्या तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या 100% काळजी करू नका. निवडणुकीच्या अगोदर आपल्याला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. आणि लाडक्या दुसरी आनंदाची बातमी मी तुम्हाला डायरेक्ट सांगवलं सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देतोय. बघा दुपारची बातमी GR आल्याची मी सांगत नाहीये. त्याच्यानंतर eKYC ची वेबसाईट देखील सुरू झालेली आहे. परत सांगतोय ज्याची आपण या ठिकाणी मागणी करत होतो ज्याची लाडक्या आपण मागणी करत होतो ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. eKYC ऑनलाईन झालेली आहे. eKYC ची वेबसाईट देखील सुरू झालेली आहे. लिंक देखील आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी eKYC ची अपडेट करू शकतात. ऑनलाईन अपडेट करू शकतात. ही दुसरी आनंदाची बातमी लाडक्यानो. आणखी तिसरी आनंदाची बातमी बाकी आहे. लाडक्यानो आता खूप आनंद झालाय. बघा सकाळच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं खुशखबर एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट 4,500 रुपयाची बातमी दिली होती. आपण या मागणीला पाठपुरावा करत होतो. ज्या लाडक्याला 17वा 18वा हप्ता भेटला नाही त्यांना मागचे हप्ते भेटून हा हप्ता पण भेटायला पाहिजे. ती आनंदाची बातमी मागणी पूर्ण झाली. दुसरी आनंदाची बातमी पण आपण केली. दुसरी मागणी केली होती की ज्या लाडक्या 17वा 18वा हप्ता भेटला नाही ज्यांच्या eKYC चुकल्या आहेत त्यांना लाडक्या बहिणीच्या मार्फत म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या मार्फत वेळ लागत आहे. त्याच्यामुळे eKYC ऑनलाईन लिंक चालू करा. लवकरात लवकर चालू करा ही आपली मागणी होती. आणि बघा तुम्हाला मी फोटो पण दाखवले होते. अजून पण फोटो दाखवतो. मी आमदार साहेबांना खासदार साहेबांना भेटलेले त्यांच्या PA ना कॉल केलेले सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला मी दाखवतो लाडक्यानो. कारण की आपण खोटं बोलत नाही. आता तुम्हाला सगळ्याला पटलं असेल लाडक्यानो आपण ज्या मागण्या करतो 100% पूर्ण होतात म्हणजे होतात. तर लाडक्यानो आता खूप आनंद झालाय. तर आता मला तर आनंद झालाय. तुम्हाला सांगा लाडक्यानो आनंद झालाय का? ज्या लाडक्याताई 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता म्हणून टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आम्हाला हप्ता भेटला नाही. जवळजवळ 24 लाख लाडक्याताई महाराष्ट्रामध्ये माझा खूप 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 आनंद झाला लाडक्यानो. बघा 24 लाख लाडक्याताई कमी आकडा नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 लाख लाडक्याताई या ठिकाणी वेटिंग वर लागल्या होत्या. त्याला 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता. त्या लाडक्याताईंसाठी खुशखबर आलेली आहे. eKYC ऑनलाईन सुरू झालेले GR दाखवतो. ते तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. दुपारचा GR पण दाखवतो आणि ऑनलाईन लिंक सुरू झाली ती पण दाखवतो. काळजी करायची गरज नाहीये. चला आता वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. खुशखबर आलेली आहे. आता बघा या ठिकाणी अखेर GR आलेला आहे आणि 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. काळजी करायची गरज नाही. हा गुरुदादा तुमच्या सोबत आहे लाडक्यानो. टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये. हा गुरुदादा तुमच्या लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज ट्रिक्स गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. काळजी करायची गरज नाहीये. 4,500 रुपये भेटणार आहेत. 19वा हप्ता केव्हा मिळणार? आता लाडक्यानो उद्या आहे इलेक्शन. तुम्हाला मी मागच सांगितलं होतं. बघा उद्या इलेक्शन मध्ये काय होतंय काय नाही ते तुम्हाला सांगतो नंतर. पण आता GR दाखवतो. काय GR आलाय काय eKYC ची अपडेट आली सगळं अगोदर दाखवतो. नंतर 19व्या हप्त्याबद्दल बोलतो. चला तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो. आता एक छोटा प्रश्न विचारतो. हे GR वगैरे ते दाखवतो तुम्हाला. आता दुपारी ऑफिस टाइम असतो. ऑफिसला असल्यामुळे मला काही वेळ भेटला नाही हे GR वगैरे सांगायला. GR तर मला माहित होतं येणार होता कारण मी सकाळच्या लेक्चर मध्ये तुम्हाला बोललो होतो की उद्या इलेक्शन आहे आज तुम्हाला गुड न्यूज भेटणार. जर माझं खोटं असेल लाडक्यानो सकाळचं लेक्चर जाऊन बघा. आपलं 11 वाजताचं लेक्चर होतं. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं की ऑनलाईन हे KYC करा आणि उद्यापर्यंत तुम्हाला KYC ची अपडेट येईल गुड न्यूज भेटेल. हे तुम्हाला सकाळच्या लेक्चर मध्ये मी बोललो होतो. जर खोटं वाटत असेल माझ्यावर अजून विश्वास बसत नसेल सकाळचं 11चं लेक्चर जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं. चला तर लाडक्यानो एक छोटा प्रश्न विचारतोय. तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय. तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि ज्या लाडक्याताईंना 18वा हप्ता भेटलेला आहे त्या लाडक्याताईंना देखील आता गुड न्यूज भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. खूप आनंद झालाय. काळजी करायची गरज नाहीये लाडक्याताई. चला तर वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा GR बघा कुणात आलाय.
GR आलाय महिला व बाल विकास विभागातर्फे हा GR आलेला आहे बघा. दिनांक बघा 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजचा हा GR तुमच्या समोर आहे. 6 फेब्रुवारीचा हा GR आहे 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी. दुपारी GR, फक्त दुपारी GR आला. त्यावेळेस मला थोडा वेळ नव्हता, ऑफिसच्या मीटिंग वगैरे होत्या, त्याच्यामुळे मला वेळ काढता आला नाही, म्हणून व्हिडिओ दुपारी नाही सांगता आला, त्याच्यामुळे आता तुम्हाला मी सांगायला लागलो. आता बघा पुढची गोष्ट प्रस्तावना काय बघा. याच्यामध्ये तुम्हाला सोपं सांगतो, आता काय GR BR वाचायची गरज नाहीये, सोप्या भाषेत सांगतो. ज्या लाडक्या ताईंच्या EKYC चुकल्या होत्या, परत सांगतो, ज्या लाडक्या त्यांचे EKYC चुकल्या होता, त्यांच्या पुढे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असं येत होतं, किंवा ज्या लाडक्या ताईच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही, कुणीच नाही, त्यांच्या पुढे पण सरकारी नोकरदार असं चुकून या ठिकाणी ऑप्शन आलं होतं, त्या लाडक्या ताईंना अपडेट करायचं ऑप्शन आलंय. सोप्या भाषेत सांगतो. किंवा अजून एक सोपं सांगतो का, ज्याला 17वा 18वा हप्ता भेटला नाही ना, त्याला परत एकदा EKYC करून घ्या. कोणत्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता बंद झालाय, कमेंट बॉक्समध्ये पट सांगा लवकर. कारण की 17वा 18वा हप्ता तुम्हाला जर परत चालू करायचा असेल, मागचे 4,500 रुपये तुम्हाला परत पाहिजे असतील, तर लवकरात लवकर EKYC करून घ्या. आणि परत सांगतो, आता उद्या इलेक्शन आहे. आता जवळ अजून त्यांनी काय सांगितलं नाही किती दिवसात बंद करणार आहेत म्हणून, कारण उद्या इलेक्शन आहे. परत सांगतो लाडक्या मधली गोष्ट परत सांगतोय, लवकरात लवकर KYC करून घ्या. हे 4-5 दिवसात 10 दिवसात बंद झालं तर पुन्हा गुरुदादाला काय बोलू नका. तुमच्यासाठी मागण्या करू आता ह्या गोष्टी आणायला लागलोत आपण पुढे. हळूहळू GR काढायला. मंत्री साहेबांच्या PA असेल, मंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री, आमदार साहेब, खासदार साहेबांच्या PA असतील, त्या सगळ्यांना फोन करू आपण परेशान करायला. त्याला व्हॉट्सअप करू परेशान करायला की बाबा आमच्या लाडक्या बहिणीला हे काहीतरी करून द्या. आता त्यांनी काहीतरी करून दिलंय. हा गुरुदादा तुमच्यासाठी झटायलाय, झगडायलाय, काहीतरी करून दिलंय. आता याचा फायदा करून घ्या, लवकरात लवकर KYC करून घ्या. तुम्ही म्हणत असाल सर KYC चालू झाले का, दाखवतो, ते पण दाखवतो, काळजी करायची गरज नाही. हा गुरुदादा तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, काळजी करायची गरज नाही. हे वाचून घ्या. तुम्हाला GR वगैरे काय एवढा महत्वाचा GR नाहीये, म्हणजे फक्त ते EKYC ऑनलाईन चालू करण्याबद्दलचा हा GR आहे. एवढं काय मोठी याच्यात गोष्ट नाही. जर GR महत्वाचा असता किंवा म्हणजे त्यात काही महत्वाचं असतं तर तुम्हाला वाचून दाखवलं असतं, पण याला वाचायची गरज नाहीये. सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन EKYC सुरू झाली. आता बघा, हे पुरावा पुरावा घ्या. लाडक्या ताईंनो पुरावा घ्या. आणि अजून पण माझ्यावर विश्वास बसत नसेल, गव्हर्नमेंटची आपली ही लाडक्या बहिणीची वेबसाईट उघडा. वेबसाईट उघडली की तुम्हाला ही लिंक चालू करायला दिसेल. आता थोड्या वेळापूर्वी ही लिंक चालू झाली. सर्वांनी पट जायचंय, आपली EKYC करून घ्यायचे. आणि EKYC मध्ये आता चुका करू नका. परत सांगतो, हात जोडून आता तुम्हाला कोपरापासून हात जोडतोय. लाडक्या ताईंनो, पहिल्या वेळेस EKYC झाली, बंद केली होती. नंतर आपण मागण्या करू दुसरी वेळेस EKYC आणली, ती पण आता बंद झाली होती 31 डिसेंबरला. आता परत आपण मागण्या करून या ठिकाणी काय केली, ही तिसऱ्या वेळेस आता EKYC ची अपडेट आली. आता ह्याच्यामध्ये चुका करू नका. आता जर इथं चुका झाल्या, परत सांगतो, इथं जर चुका केल्या तुम्ही, आता ह्या लास्टच्या पर्यायामध्ये हे जर लास्टची संधी पकडून चला. यावेळी जर चुका झाल्या तर तुम्हाला पुन्हा कोणी या ठिकाणी मदत करणार नाही. आता इलेक्शन पण नाही आहे पुढच्या वेळेस, त्याच्यामुळे सर्व लाडकी ताईंना विनंती आहे, लवकरात लवकर आपली EKYC करा, लवकरात लवकर करा आणि योग्य प्रकारे करा. चुका करू नका. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमची काय 17वा 18वा हप्ता भेटलाय का नाही. सगळ्या गुरुदादा या ठिकाणी तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि सगळेजण खुश झालात का. एक छोटा प्रश्न लाडके ताईंनो तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. हा गुरुदादा खूप खुश झालाय. सगळेजण खुश झालात का लाडके ताईंनो. आता सगळेजण बघा, ज्या लाडके ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता, EKYC चुकली होती, खूप टेन्शनमध्ये आल्या होत्या, त्या लाडके ताईंच्या आता चेहऱ्यावर आनंद झालाय का. हा गुरुदादा तुमच्यासाठी झटत राहणार, काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता सगळ्याला आनंद झालाय का, कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. आणि काही तुमच्या मागण्या असतील, गुरुदादाला हक्काने सांगा. हा गुरुदादा तुमच्या सगळ्याच्या सोबत आहे. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.